सो हे गाईज, गेले 5-6 दिवस मे बी 8 दिवस पण झाले असतील की माझा एकही व्लॉग आलेला नाही आहे. तर मी आज त्याची जी बिहाइंड स्टोरी आहे ती तुम्हाला सांगणार आहे. ॲक्च्युली मी ज्या घरात राहते, आमचं स्वतःचंच घर आहे, तुम्हाला माहिती असेल. ज्या घरात मी राहते त्या घराच्या रिलेटेड ती स्टोरी आहे. त्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की खरंच वास्तुदोष असलं काही असतं का. स्टोरी अशी होती की ज्या घरात मी राहते आधी हे रूम्स माझे जे इन लॉज आहे ते रेंटने द्यायचे. आणि ह्या घरामध्ये एक कपल होतं. त्यांना 2 महिन्याचं बाळ होतं. आणि ती जी लेडी होती तिने स्वतःला बर्न करून घेतलेलं होतं. तिने स्वतःच्या अंगावर केरोसिन वगैरे ओतून आणि ती जळून गेलेली होती. आणि तिचं 2 महिन्याचं बाळ होतं. ती बाळाला वगैरे ओढत होती. ह्या सगळ्या स्टोऱ्या मी ऐकल्या. आय डोंट नो मी काय. आणि असं मी त्या सगळ्या लोकांकडून इथल्या ऐकलेल्या आहे. आणि ती जी बाई होती ती डेड झालेली होती. आणि ह्याच घरात तिचा जो जीव आहे तो गेलेला होता. इथे नेमकी पॅकिंग केलेलं आहे, नंतर मी तुम्हाला ते दाखवलेलं पण असं. इथे जे आमचे वरचं रूफ आहे हे असे पत्रे आहेत ना वरती, तर त्या साईडला ते पत्रे फुटून आग वगैरे बाहेर गेलेली होती म्हणतात. जेव्हा मी ते काढेल तुम्हाला मी एक दिवस नक्की ते पण दाखवेल. तिथे आहे ते बर्निंग सायन्स अजूनही. त्यानंतर भरपूर जे रेंटनी राहणारे पेइंग गेस्ट होते आमचे ते इथे राहून गेलेले आहेत. आणि आता आम्ही सेपरेट झालेलो आहे घरातून म्हटल्यानंतर. आता आम्ही इथे राहत आहोत. आणि कधी कधी आमचे खूप कलह होत आहेत, आमच्या दोघांचे खूप भांडणं होत आहेत. आणि सगळे आम्हाला तेच सांगत आहेत की त्या घरात असं असं झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या दोघांचे कलह होत आहे, तुम्ही ते घर सोडून द्या. मला ह्या घरात राहून 5 वर्ष झालेली आहेत. आणि माझं अजिबात मन नाही आहे की हे घर मी सोडून जाऊ म्हणून. कारण जेव्हा मी आली होती हे घर कसं होतं आणि मी त्याला खूप जीव लावून हे घर माझं सजवलेलं होतं. आणि कसं काय मी असं माझं जे घर आहे ते सोडून जायचं. मीन्स मला जास्त लांब नाही जायचं आहे. शेजारीची आमची दुसरी पण रूम आहे, सेम ॲज इट इज अशीच आहे, तिकडे शिफ्ट व्हा असं म्हणत आहे सगळे. पण 5 वर्ष मी या रूममध्ये काढलेले आहेत. मी खूप मनाने हा रूम सजवलेला होता आणि माझी अजिबात इच्छा होत नाही. प्लीज तुम्ही लोक मला कमेंट करून सांगा की असलं काही खरंच असतं का आणि मी ही रूम खरंच शिफ्ट करावी का. आणि आता काही लोक म्हणतील की मग तुम्ही घरात पूजा करा, असं करा वगैरे, काय काय बोलतील, कोणाकडे दाखवा म्हणून. तर मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छिते की मला किंवा माझ्या हजबंडला किंवा माझ्या मुलीला असं पर्सनली काहीही इथं जे आहे ते आढळलेलं नाही आहे. आणि राहिला गोष्ट काही देवधर्माचं करायचा, तर माझ्या घरात आहे देवघरा. मी माझ्या गोस्पाक बाबाचा जो आहे चिराग रोशन करत असते रोज संध्याकाळी. त्यानंतर माझ्या घराच्या डोअरवर बघू शकता इथे कुल लावलेले आहेत. उर्दू ज्यांना माहीत आहे त्यांना हे माहीत असेल की मी तिथे कुल लावलेले आहेत. आणि माझा बिलीव आहे की जिथे कुल लावलेले आहेत दरवाजातून कोणतीही वाईट शक्ती मध्ये एंटर करू शकत नाही. पण तरी मला जर सगळे लोक असं म्हणत आहेत तर म्हटलं एक विचार करून बघावा हा पण. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. तर नक्की मला सांगा की मी ही रूम चेंज करावी का.